चालक, मालक, त्यांचे युनियन्स, प्रवासी आणि ही सहकारी संस्था यांचा ताळमेळ असला पाहिजे. पहिल्या बैठकीमध्ये तर दरेकर साहेब स्वतः होते आणि त्यांनी हे सगळ्या युनियनना आवाहन केलं होतं, की आपण सगळे मिळून हा प्रकल्प उभा करू. मग आम्ही शासनाकडे मागणी केली का या कंपन्यांना कुठेतरी मोटर व्हेकल ॲक्टमध्ये आणा. परंतु या देशामध्ये महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य पहिलं राज्य असं आहे का ॲग्रीगेटर पॉलिसी या ठिकाणी यांनी आणली. ही योजना प्रत्येक टॅक्सी चालकाच्या घरापर्यंत गेली पाहिजे. नमो सहकारी टॅक्सी मॅनेजमेंट आणि मुंबईतील चालक वाहक ज्या संघटना आहेत, विशेष पदाधिकारी आहेत वेगवेगळे, जे मुंबईतील टॅक्सी चालक आहेत त्यांचे पदाधिकारी यांची आज संयुक्त बैठक म्हाडा येथील कार्यालयात आयोजित केलेली आहे. त्या संदर्भात माहिती घेऊया. सर काय सांगाल आजच्या या बैठकीच्या निमित्ताने काय उद्देशाने ही बैठक आयोजित केली? नमो सहकार टॅक्सी हा जो उपक्रम आहे, हा सहकाराच्या माध्यमातून सुरू आहे आणि दरेकर साहेबांचा असं सुरुवातीपासून आग्रह होता, की चालक, मालक, त्यांचे युनियन्स, प्रवासी आणि ही सहकारी संस्था यांचा ताळमेळ असला पाहिजे आणि यांच्यामध्ये सुसंवाद असला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी अशी एक सूचना केली होती, की सगळ्या युनियन्सची एक उपसमिती तुम्ही नेमा, सब कमिटी, जी समन्वय आणि सल्लागार समिती असेल. ही आता आमची दुसरी बैठक आहे आणि हा आमचा प्रयत्न आहे, की हा जे सगळे वर्ग जे याच्याशी निगडीत आहेत, त्या सगळ्या वर्गांना बरोबर घेऊन एक चांगला सशक्त पर्याय महाराष्ट्रात किंवा मुंबईमध्ये उभा करण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही पहिल्यांदा ह्या सगळ्या जे घटक आहेत यांच्याशी चर्चा करतो आहोत, त्यांच्या कमिट्या बनवतो आहोत आणि त्यांच्या माध्यमातून या क्षेत्रात काय काय केलं पाहिजे, कोणत्या कोणत्या समस्या आहेत, त्याची सोडवणूक कशी केली पाहिजे, यासाठीची आजची ही आमची दुसरी बैठक आहे. पहिल्या बैठकीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली? पहिल्या बैठकीमध्ये तर दरेकर साहेब स्वतः होते आणि त्यांनी हे सगळ्या युनियनना आवाहन केलं होतं, की आपण सगळे मिळून हा प्रकल्प उभा करू आणि याचा कोणी एक मालक नाही. आपण सगळे याचे भागीदार आहोत आणि या माध्यमातून तुम्ही सगळ्यांनी एकत्र या. मी तुमच्या सगळ्यांना बरोबर घेऊन, कारण याच्यामध्ये कोणताही पक्ष किंवा कोणताही असं कोणताही याच्यामध्ये भेद नाही. या या कमिटीमध्ये मनसेचेही पदाधिकारी आहेत, म्हणजे टॅक्सी युनियनचे, जे वेगवेगळ्या सगळ्या पक्षांचे, शिवसेना असेल, भाजप असेल, असं कोणते पक्षविरहित अशा प्रकारची ही समिती आहे आणि त्या पद्धतीने पहिल्या मीटिंगमध्ये कमिटी नेमण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या कमिटीमध्ये आम्ही रेट काय दिला पाहिजे त्याचे थोडंसं डिस्कस केलं. पहिल्या कमिटीमध्ये मीटिंगमध्ये आम्ही कशा पद्धतीने याची रचना असली पाहिजे याचा विचार केला होता आणि आज दुसऱ्या बैठकीमध्ये आम्ही आणखीन विस्ताराने याच्यावर चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत इथं काही टॅक्सी चालक संघटनांचे पदाधिकारी सुद्धा आहेत, त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया. त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत? काहीतरी साहेब, फक्त पहिली गोष्टी आहे, की खूप छान युनिव्हर्सिटी आहे आणि नंतर मी हिंदीला सांगतोय तुम्हाला. जितने भी हमारे कैब ड्राइवर्स हैं, ऑटो ड्राइवर्स हैं, टैक्सी ड्राइवर्स हैं, उन सबको ये रिक्वेस्ट है कि आप अब तक का हमें रिक्वेस्ट करते थे कि यूनियन कुछ करिए, कुछ करिए। देखिए एक बेहतर ऑप्शन आया है। अब ये आपके हक में है, आपकी तरफ ये गेंद है कि आप इसको कितनी ऊँचाई तक लेके जाते हो। बस इतना कहना है कि आज तक जो हम सिर्फ़ सोचते थे, अब वो ज़मीन पे दिखेगा। तुमच्या काही समस्या तुम्ही इथं मांडणार आहात का? किंवा तुमच्या काही मागण्या वगैरे ज्या सहकाराच्या माध्यमातून सोडवण्यासाठी यात प्रयत्न होणार आहे? देखिए हमने बार-बार सरकार से हर चीज़ माँगा है, लेकिन प्रॉब्लम यहीं आता था कि देनदार देने वाला कौन है? कोई देता नहीं था। नमो सहकार टैक्सी के माध्यम से मैनेजमेंट और प्रवीण दरेकर साहब की एक यूनिवर्सिटी है कि हम ड्राइवर को देना चाहते हैं। तो जब कोई देना चाह रहा है तो हम मेहनत करके क्यों ना ले लेवे? हम पहले भी मेहनत करते थे, हमें कुछ नहीं मिलता था। हम यहाँ पे मेहनत करेंगे तो हमें सब कुछ मिलेगा। बस सिर्फ इतनी सी चीज़ है कि हमें मेहनत करना पड़ेगा। काय सांगाल आपण? खरं तर ओला उबेर ह्या ॲप कंपन्या या व्यवसायामध्ये गेली 12 वर्षापासून आहे आणि अतिशय प्रचंड असा आर्थिक पिळवणूक ड्रायव्हर लोकांची केलेली आहे. यामध्ये आम्ही या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या माध्यमातून 2017 रोजी प्रचंड असं आंदोलन केलं. शासन दरबारी या ज्या काही कंपन्या आहेत त्यांची नोंद नाहीये. अ, म्हणजे त्या असा व्यवसाय या ठिकाणी करत असताना या लोकांवरती एवढा अन्याय केला आणि त्याचाच भाग आम्ही शासनाकडे मागणी केली का या कंपन्यांना कुठेतरी मोटर व्हेकल ॲक्टमध्ये आणा. परंतु या देशामध्ये महाराष्ट्र सरकार
आणि महाराष्ट्र राज्य पहिलं राज्य असं आहे का ॲग्रीगेटर पॉलिसी या ठिकाणी यांनी आणली आणि त्यामध्ये ॲग्रीगेटर पॉलिसीमध्ये सर्वात प्रथम नमो ॲप ही टॅक्सी इंडिया सर्वात पहिल्यांदा यांना लायसन्स मिळालेलं आहे. आणि ज्या वेळेला यांची संकल्पना आम्ही समजून घेतली, तर खरोखरच ड्रायव्हर लोकांसाठी अतिशय चांगली आहे आणि सहकार्याच्या माध्यमातून पुढे येते. आणि खरं तर यामध्ये भागीदार कोण असावा? कुठल्याही एका व्यक्तीची या ठिकाणी दादागिरी चालणार नाही, कुठल्या संस्थेची चालणार नाही. इथे मालक सुद्धा चालक असणार आहे आणि चालक हा मालकच असणार आहे आणि समभाग हे सुद्धा या ठिकाणी ड्रायव्हर लोकांचे संस्थेमध्ये असणार आहे. आणि म्हणून ही संकल्पना आम्ही समजून घेतल्यानंतर आज आमचे काही सभासद आहेत त्यांच्याकडे आम्ही हे घेऊन गेलो आणि अतिशय प्रचंड प्रतिसाद त्या लोकांनी या ठिकाणी दिलेला आहे, चालकांनी. आणि नवीन टॅक्सी घेण्यासाठी पुढे येतात. मला वाटतं थोडी वेळ लागेल, परंतु ज्या काही ओला असेल, उबेर असेल, रॅपिडो असेल, ह्या ज्या काही लोकांनी प्रचंड गैरव्यवहार केलेला आहे, आर्थिक पिळवणूक केली, ही कुठेतरी मोडून काढण्यासाठी हा पर्याय या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक टॅक्सी चालकाला या ठिकाणी मिळाला आहे. म्हणून आम्ही या संकल्पनेचं स्वागत केलेलं आहे आणि खरं तर आम्ही त्यामध्ये सहभागी सुद्धा आहे. आणि ज्या प्लॅटफॉर्मवरती टॅक्सी चालकाला कोणी इज्जत देत नव्हतं, त्याच्या अडचणी समजून घेत नव्हतं, त्याच्या येणाऱ्या अडचणी कोणी ऐकून घेत नव्हतं. आज हा चालू होण्याच्या अगोदरच आमच्या चालकांच्या कोणकोणत्या या ठिकाणी अडचणी आहे, त्या आम्ही त्या प्लॅटफॉर्मवरती मांडलेल्या आहेत आणि शासन दरबारी ही लोकं आहे. आमचा सुद्धा त्या ठिकाणी रेटा राहणार आहे, का ज्या पद्धतीनं आमच्या चालकाला त्रास होणार नाही, अशा चांगल्या प्रकारे नियम आम्ही या ठिकाणी आणणार आहे आणि नियमाच्या अंतर्गत हे चाललं पाहिजे. कोणत्याही व्यक्तीचा आर्थिक पिळवणूक होणार नाही या ठिकाणी आमचं महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना या ठिकाणी लक्ष ठेवणार आहे यावरती. आजच्या बैठकीत काय मुद्दे मांडणार? आजच्या बैठकीमध्ये या पद्धतीनं सुरुवात कधी करायची आहे आणि कोणत्या पद्धतीनं सुरुवात होईल आणि साधारण किती दिवस लागतील यासाठी. तर ही योजना प्रत्येक टॅक्सी चालकाच्या घरापर्यंत गेली पाहिजे, असा आमचा मूळ उद्देश आहे. आणि त्यासाठी आपल्याला कोणकोणते या ठिकाणी पर्याय याच्यात आणावे लागतील, या सुधारणा कोणत्या कराव्या लागतील, या ठिकाणी अशी सविस्तर या ठिकाणी चर्चा आहे. आणि खरोखरच या ठिकाणी उपस्थित असलेल्या ज्या काही संघटना आहे, ज्या टॅक्सी चालकांच्या हिताचं जे काही त्यांच्याकडे नियोजन आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक प्रतिनिधींना या ठिकाणी सांगितलंय का त्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी त्यांच्या भविष्यासाठी आपण या माध्यमातून नमो टॅक्सीच्या माध्यमातून त्यांचं आर्थिक जीवनमान कशा पद्धतीने उंचावेल यासाठी प्रत्येकाने या ठिकाणी सूचना केलेल्या आहे आणि त्याच माध्यमातून आणि त्या प्रकारे आमचा पुढील वाटचाल चालू असणार आहे. टॅक्सी चालकांच्या समस्या सोडवण्यासाठी हा प्रयत्न सरकारकडून केला जातोय आणि यामुळे जो टॅक्सी चालक आहे तोच मालक असणार आहे आणि जो मालक आहे तोच चालक असणार आहे. त्यामुळं समन्वयानं टॅक्सी संघटना आणि सरकारच्या सहकारामार्फत हे त्यांचे प्रश्न सोडवले जातील, अशी भूमिका इथं आज मांडली गेली. कॅमेरामन साक्षात सावंतसह मी अभिनंदन परुळेकर, महा एमटीव्ही मुंबई.